गेल्या 8 दिवसापासून अधूनमधून मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसाने रविवारच्या रात्री मात्र रौद्र रूप धारण केल्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी व विविध नाल्यांच्या काठावरील शेती अक्षरशः खरडून गेली आहे। दिगडी, कुपटी, हिंगणी, हळसणी, रुई, शेकापूर, केरोडी, लांजी, नेर, लिंबायत, टाकडी, पडसा, वडसा, गोकुळ, गोंडेगाव, हरडफ, सायफळ, मदनापूर, बोंडगव्हाण, सावरखेड शिवारातील संपूर्ण शेती पुराने खरडून गेली, तर इवळेश्वर, महादापूर, तांदळा, गुंडवड, वानोळा, पानोळा, वजरा, दत्तमांजरी, पापलवाडी, उमरा, मेट, आसोली, वायफणी, भगवती व अन्य काही शिवारातील शेती ओढ्या नाल्याच्या महापुराने वाहून खरडून गेली आहे। या वर्षीचा महापूर हा आजपर्यंतचा सर्वात मोठा महापूर असल्याचे सांगण्यात येत आहे। विविध अस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जाऊन लढण्याची सवय झालेल्या बळीराजाच्या मागील संकटाचे शुल्क काष्ट त्याचा पिच्छा सोडण्यास तयार नसल्याचे ते आतापर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीने सिद्ध झाले असून अस्मानी व सुलतानी संकटाच्या मालिकेमुळे तडजोडीचे जीवन जगणे सवयीचे होऊन वैतागलेल्या बळीराजाचे 31 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने भविष्यातील रंगविलेले हिरवे स्वप्न भंगले आहे। आता शेती गेली वाहून, काय करू अन कसं करू, आता जिवंत राहून असा आर्त टाहो फोडत असल्याचे दिसत आहे। माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायमच निसर्गाचा कोप असतो। सुरुवातीला पावसाचा लपंडाव, त्यामध्ये दुबार तिबार पेरण्या कराव्या लागून जोरदार आर्थिक फटका बसल्यानंतर नुकत्याच तग धरू लागलेल्या पिकांना अतिवृष्टीने खरडून नेणे असो किंवा अनेक वेळा पिके काढणीस आलेली असताना निसर्गाचा कोप होऊन हातातोंडाशी आलेला घास असो, महावितरणाच्या भारनियमन व सक्तीच्या वीज बिल वसुली, वीज जोडणी बंद करण्याची मोहीम असो किंवा बँकेच्या कर्ज वसुलीचा तगादा असो किंवा संसारात अडचणीत घेतलेल्या सावकारी कर्जाचा वसुली तगादा असो, या सर्व बाबींना तोंड देत कायम तडजोडीचे जीवन जगत आपल्या सौभाग्यवतीला, पाल्यांना व कुटुंबियांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही व्यवस्थितरित्या पुरवू शकत नाही। शिवाय या भागात कोणतीही औद्योगिक वसाहत नसल्याने सर्व काही शेतीवरच अवलंबून असलेला बळीराजा यावेळी पुरता कोलमडलेला दिसत असून आता भविष्यात रंगविलेले पाल्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण, कर्तव्य असलेली परिवारातील मंगल कार्य, कुलधर्म व सण उत्सवात कुटुंबियांच्या हौस पुरविण्याच्या सर्व स्वप्नांचा चकनाचूर झाला असल्याने पुरता हतबल झालेला आहे। तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 51,625.69 हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र 34,401.73 हेक्टर आहे। तालुक्यातील 4 महसूल मंडळापैकी माहूर मंडळाचे भौगोलिक क्षेत्र 13,772.99 हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र 8,127.40 हेक्टर आहे। वाई मंडळाचे भौगोलिक क्षेत्र 9,071.46 हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र 7,989.93 हेक्टर आहे। वानोळा मंडळाचे भौगोलिक क्षेत्र 16,274.38 हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र 8,700.65 हेक्टर आहे। सिंदखेड मंडळाचे भौगोलिक क्षेत्र 12,566.69 हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र 9,583.75 हेक्टर आहे। यावर्षी ज्वारी 400 हेक्टर, तूर 3,683 हेक्टर, उडीद 361 हेक्टर, मूग 386 हेक्टर, सोयाबीन 10,224 हेक्टर, कापूस 18,255 हेक्टर, हळद 423 हेक्टर व इतर 364 एकर असा एकूण 34,056 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाचा यावर्षी पेरा झाला। परंतु 20 जुलै पासून आजतागायत सुरू असलेल्या पावसाने 80 ते 90% त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे शेत खरडून तर काही शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी तुंबल्याने पिके सडल्या जाऊन नुकसान झाले आहे। आज 1 सप्टेंबर 2024 रात्री खूप जास्त पाऊस झाल्यामुळे हरडफ या गावात खूप जास्त अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा पूर्ण परिस्थिती निर्माण झाली की सोयाबीनचं खूप जास्त नुकसान झालं शेतकऱ्याचं। हे जिल्हा कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी सर्वे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची
सरकारचं धोरण चुकीचं आहे आणि शेतकऱ्याला आधीच सोयाबीन कापूस या पिकाला भाव नसल्यामुळे आणि निसर्ग बी शेतकऱ्यावर खूप जास्त प्रमाणात खूपत आहे. त्याच्यामुळे सरकारनं थोडं लक्ष द्या आणि शेतकऱ्याची खूप जास्त मदत करा. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.